जगाला शांतीचा, करुणेचा आणि मैत्रीचा संदेश देणारे, दुःखमुक्त दुःखमुक्तीचे मार्गदाता महान असे कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध, तसाच त्यांचा धारण करण्यास योग्य स्वाख्यात आणि सुस्पष्ट असा सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेल्या 2600 वर्षापासून अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा, त्या सद्धम्माचे रक्षण करणारा पूजनीय भिक्षू संघ, श्रावक संघ, या ठिकाणी उपस्थित भिक्षू संघ, प्रथमतः या तिन्ही महान रत्नांना त्रिवार अभिवादन करतो व पिढ्यान पिढ्या चालत असणारी गुलामगिरी तोडणारे, द्वितीय बुद्ध शासनाची नीव मजबूत करणारे, ज्या महामानवामुळे आपल्याला हे सारं एवढं मोठं वैभव प्राप्त झालं, ज्या महामानवामुळे आपल्याला हे सोन्याचे दिवस पाहायला मिळालेत, असे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि यांच्या धम्मक्रांतींना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो. साधू म्हणा तीनदा. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि भगवान बुद्धांनी या धम्माला सामोर नेण्यासाठी धम्माचे 4 प्रकारचे गाडे सांगितलेले आहेत, 4 चाक सांगितलेले आहेत धम्माला पुढे नेण्यासाठी. जर त्या 4ही चाकापैकी एकही चाक जर पंक्चर असेल तर हा जो गाडा आहे धम्माचा, हा पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे बघा, सम्राट अशोकाच्या काळापासून बघितलं, सम्राट अशोकाच्या काळामध्ये 100% बुद्ध या संपूर्ण भारत जम्बूद्वीपामध्ये होते. त्यानंतर क्रांतीच्या विरोधात प्रतिक्रांती झाली आणि आज जर पाहिलं तर 1% सुद्धा बुद्ध या संपूर्ण भारतामध्ये आपल्याला दिसणार नाहीत. भगवान बुद्धांनी जी धम्माची दीक्षा दिली, धम्मचक्र गतिमान केलं, परिवर्तन केलं. जेव्हा भगवान बुद्धांनी धम्मचक्र गतिमान केलं, परिवर्तन केलं, त्यावेळेस केवळ भगवंतांनी 5 भिक्षूंना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. बरोबर आहे. तर भगवंतांनी ज्या 5 भिक्षूंना बुद्ध धम्माची दीक्षा दिली, त्या 5 जणांनी साऱ्या जम्बूद्वीपामध्ये, साऱ्या भारतवर्षामध्येच नाही तर संपूर्ण अनेक देशामध्ये जे बुद्ध धम्म आपल्याला दिसतोय, तिथपर्यंत हा बुद्ध धम्म नेण्याचं कार्य त्या भिक्षूंनी आपल्या बरोबर कृतीने केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बुद्ध धम्माची दीक्षा दिली. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली तेव्हा किती लोक होते? 5 लाख लोक होते. बरोबर आहे. त्या 5 भिक्षूंनी साऱ्या जगभरामध्ये बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसार केला आणि 5 लाख लोकांनी काय केलं? बुद्ध धम्माला भारतामध्ये पसरवण्याचं काम केलं. बाबासाहेबांच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचं काम 70 वर्षामध्ये केलं का? प्रश्न हा किती सोपा आहे, पण याच्यावरती उत्तर मात्र कोणाकडे नाही. याच्यावरती उत्तर मात्र कोणाकडेही नाही. आपण जर याच्यावरती विचार केला, जवळपास 70 वर्ष झाले बाबासाहेबांनी आपल्याला त्रिशरण पंचशील आणि 22 प्रतिज्ञा दिल्या आहे ना. भगवान बुद्धांनी धम्म देऊन जवळपास 2600 वर्ष झाले. ज्या भारतामध्ये भगवंतांनी बुद्ध धम्माची सुरुवात केली, त्याच भारतामध्ये आज 1% सुद्धा बुद्ध आपल्याला दिसत नाही. याचं कारण काय? बघा, भिक्षू आणि भिक्षुणी संघ आपलं कार्य बरोबर करत आहेत, पण कुठंतरी उपासक उपासिकांचे सुद्धा काही नियम आहेत, विनय आहेत. काहीतरी भगवंतांनी, बाबासाहेबांनी उपासकांना सुद्धा काही कार्य दिले आहेत. बरोबर आहे की नाही? मग ते कार्य आपण करत आहोत का?
बघा, भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे उपासक उपासिका राहत होत्या त्यांना सुद्धा त्रिपिटक मुखतगत असायचं. त्यांना सुद्धा कुठल्याही सूत्राच्या बद्दल जर तुम्ही विचारलं तर ते संक्षिप्तपणे सांगू शकायचे. आजचे उपासक जर बघितले तर त्यांना साधं पंचशिलाचा अर्थ सुद्धा माहित नाही, आहे की नाही? बघा, काल मी या पुण्यामध्ये आलो. प्रथम तास पुण्यामध्ये मी थांबलो. पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये थांबलो, डांगे चौकामध्ये. तर आता हॉटेलमध्ये बसून काय करायचं? असं रिकामं बसणंही चांगलं वाटत नाही आम्हाला फिरण्याची मोठी सवय. तर सहज आम्ही निघालो विहार फिरायला. आजूबाजूचे 3-4 विहार आहेत. तर 7 वाजता ही वंदनेची वेळ असते की नाही? वंदनेची वेळ असते ना, बरोबर आहे? आणि आता वर्षवास चालू आहे. आता सहज मी फिरायला निघालो, विहारामध्ये गेलो. एक तक्षशिला बुद्ध विहार आहे ना तिकडे, एकता नगर, त्या ठिकाणी गेलो. सुंदर विहार बांधलं. विहाराच्या आतमध्ये सुंदर मूर्ती होती. त्यानंतर दुसरं विहार सम्राट अशोक कॉलनी, त्या ठिकाणी सुद्धा गेलो. तिथे 2 विहार आहे, त्या विहारात सुद्धा भेट दिली. आता त्या विहारामध्ये गेल्यानंतर 7 वाजता विहारामध्ये वंदनेची वेळ, सोबतच वर्षवास सुरू. वर्षवासामध्ये नाही 2 टाइम, कमीत कमी 1 टाइमची वंदना विहारामध्ये व्हायला पाहिजे की नाही? त्या विहारात गेलो तर सगळ्याच्या सगळ्या विहाराला कुलप लावलेले होते, लॉक लावलेले होते. सांगा काय परिस्थिती चालू आहे पुण्यामध्ये? आमच्या नागपूरमध्ये जर तुम्ही आले, त्याला आपण धम्माचं केंद्र मानतो ना, तिथं जर गेलं तर प्रत्येक विहारामध्ये त्या टायमाला तुम्हाला वंदना सुरू दिसेल. आपला समाज कुठे गेलाय? त्या ठिकाणी विचारलं आपल्या समाजातले लोक किती आहेत बाई ते, तर ते म्हणतात की 70 ते 75 लोक आपल्या समाजाची या वस्तीमध्ये आहे. पण तिथं एकानेही वंदामी वंतेजी म्हटलं नाही. वंदामी वंतेजी तर दूर राहिली, जयभीम सुद्धा कोणी केलं नाही. शिकले सवरले, बापाला विसरले, असंच म्हणावं लागेल ना. तर अशा लोकांसाठी काय शब्द वापरला पाहिजे आपण? अशा लोकांसाठी काय शब्द वापरला पाहिजे मग आपण? किती शोकांतिका आहे. आणि तीच गोष्ट आज जसं की नवरात्र चालू आहे. नवरात्र जो महिषासूर आहे, महिषासूर हा आदिवासी SC OBC ST लोकांचा एक रक्षक होता, राक्षस नव्हता, बरोबर आहे? तर त्या नवरात्रीला जे गरबा होते त्या ठिकाणी जायला वेळ आहे यांना, बरोबर आहे? त्या ठिकाणी वाजणारे गाणे, त्याच्यावरती नाचायला वेळ आहे. पण बुद्ध विहारात जाऊन वंदना करायला वेळ नाही. शिकले सवरले आणि बापाला विसरले. तर बघा, बाबासाहेबांनी, भगवान बुद्धांनी उपासकांवरती सुद्धा काही कार्य ठेवलेले आहेत, बरोबर आहे की नाही? तर असे कुठल्या गोष्टी आहे जे भिक्षूंनी सुद्धा पाळल्या पाहिजेत आणि उपासक उपासिकांनी सुद्धा पाळल्या पाहिजेत? हा धम्माचा गाडा आहे, 4 चाक आहे. 4 चाक कोणते आपल्याला माहीतच आहे, सांगण्याची ही काही नवीन गोष्ट नाही. 4 चाक कुठले आहे धम्माचे? भिक्षू भिक्षुनी संघ हे 2, उपासक उपासिका संघ हे 4, बरोबर आहे? हा धम्माचा गाडा समोर नेण्यासाठी भिक्षू आणि भिक्षुनी संघ सुद्धा मजबूत पाहिजेत, जे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काम करणारे भिक्षू आहेत, सगळ्यात जास्त काम करणाऱ्या भिक्षुनी आहेत की नाही? बघा, बाकीच्या ठिकाणावरचे भिक्षू जर तुम्ही बघितले तर ते थोडे कमी मेहनती दिसतील तुम्हाला, पण महाराष्ट्रातले भिक्षू भिक्षुनी जे आहे सगळ्यात जास्त मेहनत करताना दिसेल तुम्हाला. जर उदाहरणच पाहायचं असेल तर बुद्धगयेमध्ये जा. उदाहरण पाहायचं असेल तर बुद्धगयेमध्ये जा, उदाहरण दिसून जाईल तुम्हाला. तर बघा, हे 4ही चाका मजबूत पाहिजे. एक जरी चाक जर पंक्चर असेल तर गाडी सामोर जाऊ शकेल का? नाही जाऊ शकेल. तर म्हणून भगवंतांनी उपासकांचे सुद्धा काही नियम सांगितलेले आहेत. ते नियम उपासकांनी फॉलो केले पाहिजे.
धम्माला जर तुम्हाला वाटत असेल धम्म सामोर गेला पाहिजे, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, भारत बुद्धमय होणे हे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर उपासकांनी काही भगवंतांनी उपासकांसाठी जे नियम सांगितले ते त्यांनी फॉलो केले पाहिजेत. तर असे 10 प्रकारचे जे नियम आहेत ते उपासकांसाठी सांगितलेले आहेत, ते प्रत्येक उपासक उपासिकांनी फॉलो केले पाहिजेत. पहिलं जे नियम भगवंतांनी उपासक उपासिकांसाठी सांगितलेलं आहे ते म्हणजे भिक्षू आणि भिक्षुनी संघांप्रती सहानुभूती असणे. पहिला नियम काय? भिक्षू आणि भिक्षुनी संघांप्रती सहानुभूती असणे. सहानुभूती असणे म्हणजे काय की ज्याप्रमाणे आपण आपल्या लेकराला समजतो की हा माझा लेकरू आहे आणि मी त्याची आई आहे, त्याचप्रमाणे जे भिक्षू बनलेले आहेत ते कुठून वरून पडलेले आहेत का? आकाशातून पडले आहेत का? ते सुद्धा कोण्या आईची लेकरं असतील ना, आहे की नाही? आणि त्यांनी या समाजाला समोर नेण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. तर आपला उपासक उपासिकांचं काय कर्तव्य आहे? त्यांच्या प्रती आपण आपुलकीचा भाव, सहानुभूतीचा भाव आपल्यामध्ये ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. ते सुद्धा कोण्या आईचं लेकरू असेल, ते सुद्धा कोण्या वडिलांचं लेकरू असेल, याप्रमाणे आपण त्यांना समजलं पाहिजे आणि त्यांना काय लागते त्यांची व्यवस्था, या संपूर्ण गोष्टी आपण परिपूर्णता केल्या पाहिजेत. बघा, आज या ठिकाणी श्रीलंकेवरून आलेले भिक्षू आहेत, अनेक देशातून आलेले भिक्षू सुद्धा आहेत. तर ज्या ज्या राष्ट्रामध्ये, बौद्ध राष्ट्रामध्ये तुम्ही जाल, त्या त्या राष्ट्रामध्ये भंतीजीला कुठल्याही गोष्टी मागण्याची गरज नसते. भिक्षूंना कुठल्याही गोष्टी मागण्याची गरज नसते. संपूर्ण गोष्टी त्यांना त्या ठिकाणी अवेलेबल करून दिल्या जाते, म्हणून त्या ठिकाणी भिक्षू कुठेही जात नाही. पण आमच्याकडे जेव्हा काही गोष्टी असतात त्यावेळेस भिक्षूंना मागायला जावं लागते. त्या ठिकाणी अशा जे धम्म परिषदा आहेत ते उपासक लोक आयोजन करतात, उपासिका लोक आयोजन करतात आणि त्या ठिकाणी भिक्षू संघाला आमंत्रित करून त्यांचा सत्कार करून संघदान करतात. भिक्षूंना कुठे जावं लागत नाही. पण या ठिकाणी नाईलाजाने भिक्षूंना हे धम्म कार्य करावं लागते, हे धम्म परिषदा घ्यावं लागतात आणि उपासक लोकांना आमंत्रित करावं लागते. उलट काम चालू आहे की नाही? आणि भिक्षूंना मागायला जावं लागते, आहे की नाही? आणि मग तेच लोक म्हणतात भिक्षू लोक का तोंडाने मागतात का? असंही म्हणतात उलट. आता काय करावं? मागल्याशिवाय धम्म कार्यही होत नाही ना. त्याच्याशिवाय धम्म कार्य होईल का? शक्यच नाही. म्हणून बघा, ही परिस्थिती वेगवेगळ्या देशातली आहे. आपल्या देशात आणि बाहेरच्या देशामध्ये जे बौद्ध राष्ट्रामध्ये काय फरक आहे ते आपल्याला सहजपणे दिसून येईल. तर ही पहिली बाब जी आहे, पहिली गोष्ट हे उपासकांमध्ये असली पाहिजे. जर आपण खरे उपासक आणि उपासिका स्वतःला समजत असू तर तिन्ही रत्नाप्रती आपली श्रद्धा असली पाहिजे. त्याच्यामध्ये संघरतन म्हणजे संघाप्रती सहानुभूती असणे फार गरजेचे आहे. अनेक बाबासाहेबांच्या गेल्यानंतर अनेक असे संघटना बनली आणि अनेक संघटना बनल्यानंतर, मी नाव नाही घेत, आपल्याला माहीतच आहे की अनेक संघटना बौद्ध भिक्षूंचा विरोध करतात. काय म्हणतात की बाबासाहेबांनी संघाला शरण गेले नाही, असे अनेक लोक म्हणतात. बघा, पण किती चुकीचं आहे, किती चुकीचं आहे. आता बाबासाहेब जर संघाला शरणच गेले नसते तर मला सांगा, 1956 मध्ये 14 ऑक्टोबरला जी बुद्ध धम्माची दीक्षा 5 लाख लोकांना दिली, त्यामध्ये बाबासाहेबांनी भिक्षू संघाला का आमंत्रित केले असते? एवढंच नाही तर बाबासाहेबांनी त्यांच्या हातून परित्रण सुद्धा घेतले होते श्याम हॉटेल नागपूरमध्ये बर्डीच्या. एवढंच नाही तर जेव्हा स्टेजवरती भिक्षू संघ बसला होता त्या ठिकाणी सुद्धा जेव्हा भिक्षू संघ चेअरवर बसला होता, बाबासाहेबांना सुद्धा चेअर ऑफर करण्यात आली, पण बाबासाहेबांनी चेअरवरती बसण्यासाठी नाकारले
की माझा हा भिक्षू संघ या ठिकाणी चेअरवरती बसला आहे आणि मी जर त्यांच्या बाजूला जर चेअरवरती बसत असेल तर हा जर फोटो उद्या चालून बाकीच्या बुद्ध राष्ट्रामध्ये गेला तर कुठेतरी बौद्ध धम्माला गालबोट लागेल. किती बुद्ध धम्माप्रती त्यांची श्रद्धा, संघाप्रती किती श्रद्धा. म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जेव्हा खाली बसणं होत नव्हतं त्या टायमाला बाबासाहेबांनी भिक्षू संघाला जे आहे ते वंदन उभ्यानेच केलं, पण चेअरवर बसले नव्हते ते टाइम. बघा, म्हणून तुम्हाला एकही फोटो भिक्षू संघासोबत चेअरला बाजूला बसलेला तुम्हाला बाबासाहेबांचे दिसणार नाही. प्रत्येक वेळेस बाबासाहेब भिक्षू संघाच्या समोर उभेच आहेत. बुद्ध धम्माची दीक्षा घेता वेळेस सुद्धा उभे आहेत आणि देता वेळेस सुद्धा उभेच दिसतील तुम्हाला बाबासाहेब. एवढी श्रद्धा भिक्षू संघाप्रती बाबासाहेबांची होती. आणि आपलेच काही लोक म्हणतात की बाबासाहेबांनी भिक्षू संघाचा विरोध केला. किती चुकीचं सांगतात. जे बोधिसत्व असतात ते बोधिसत्व असे कधीही म्हणू शकत नाही आणि अशा प्रकारे कधीही करू सुद्धा शकत नाही. ही पहिली गोष्ट आपल्यामध्ये असली पाहिजे. दुसरी गोष्ट, धम्म तत्वाला सर्वोच्च स्थानी आपण ठेवले पाहिजे. धम्म तत्वाला सर्वोच्च स्थानी आपण ठेवले पाहिजे. धम्माचे जे तत्व आहे, शील, समाधी, प्रज्ञा आणि जे काही आपण सूत्र ऐकत असतो, श्रवण करत असतो, जे काही धम्म श्रवण करत असतो, या सगळ्या गोष्टींना आपण सर्वोच्च पदी स्थानी ठेवलं पाहिजे. जर आपण अशा प्रकारे करत नसेल, जर धम्माला सर्वोच्च पदी स्थानी ठेवत नसेल तर आपण धम्म अनुसरू शकणार नाही. आणि धम्म अनुसरू शकणार नाही म्हणजे धम्माला आपण रिस्पेक्ट देणार नाही तर धम्म कसा काय समोर जाणार, धम्म कसा काय आपल्यामध्ये रुजणार, धम्म कसा काय समाजामध्ये रुजणार, येऊ शकत नाही. जर आपणच आपल्या धम्माचा रिस्पेक्ट करत नसू तर इतर कसे काय आपल्या धम्मामध्ये येणार. बरोबर आहे की नाही. आता बघा, साधं उदाहरण देतो. मुसलमान लोक माहित आहे ना तुम्हाला, उदाहरण घेतलं पाहिजे त्यांच्या बी. काही काही चांगल्या गोष्टी असते त्याचा आपण तारीफ सुद्धा केली पाहिजे. बरोबर आहे. बघा, त्यांची जेव्हा नमाज होत असते, त्यांचं कौतुक करतो मी, त्यांचं जेव्हा नमाज होत असते ते सगळे आपले काम धंदे सोडतात आणि बरोबर नमाजीला ते बरोबर जातात. बरोबर आहे की नाही. पण आपल्याकडे घरी टीव्ही लावतात आणि सिरियल 1 घंटा अर्धा घंटा चालू आहे. अरे हा पाठ सुटला नाही पाहिजे माझा, हे सिरियल गेली नाही पाहिजे, उद्या थोडी दाखवणार आहे ना. तर म्हणून अर्धा घंटा 1 घंटा सिरियल पाहत राहतील, पिक्चर पाहतील 3-3 घंटे, पण विहारामध्ये जायला त्यांना वेळ नाही, धम्माला अनुसरण्यासाठी त्यांना वेळ नाही. किती कठीण आहे बघा. बरं मला सांगा, आपल्यामधील किती लोक रोज विहारात जातात? हात वर करा बरं. बघा, 1, 2, 3 अशा प्रकारे अर्ध्यापेक्षा कमी लोक आहेत जे रोज विहारात जातात. किती कठीण आहे. बरं, विहार कायसाठी बांधता तुम्ही? विहार कायसाठी बांधता? विहार कशासाठी बांधले जातात? शोकेससाठी. आजकालचे जे विहार बनले आहेत ना, ते आजकालचे जे विहार आहेत ते म्हणजे ते विहार नाहीत, ते काय आहे? समाज भवन आहे. समाज भवन आहेत ते विहार नाही आहेत. बरोबर आहे की नाही. विहार तर तेव्हा असायचे भगवान बुद्धाच्या काळामध्ये. त्या ठिकाणी इतका मोठा भिक्षू संघ राहायचा, त्यासोबत ऐकण्यासाठी अनेक उपासक उपासिका संघ, भगवंताला भिक्षू संघाला वंदन करण्यासाठी अनेक उपासक उपासिका संघ रोज दररोज जायचे. उदाहरणात घेतलं तर प्रसन्नजित राजा तो रोज भगवंताचं धम्मश्रवण करायला जायचा. श्रेष्ठी अनाथ पिंडक हे सुद्धा एवढे श्रीमंत असून सुद्धा आपल्या वेळातला वेळ काढून भगवंताचं रोज धम्मश्रवण करायसाठी जायचे. बघा, एवढे लोक मोठे मोठे असून सुद्धा भगवान बुद्धांचं धम्मश्रवण करायला जायचे. पण आपण विहारात जातो का? भगवान बुद्ध तर तिथे आहे, विहारात नाही का भगवान बुद्ध? मनातून जर आपण मांडलं की ते भगवान बुद्ध आहे तर ते भगवान बुद्ध नाही आहेत का? आहे. पण आपल्याला तिथे जायला वेळ नाही का, हे विचार केला पाहिजे. धम्माला आपण सर्वोच्च पदी स्थानी ठेवलं पाहिजे आणि
रोज आपण धम्मश्रवण केला पाहिजे. तिसरं, भगवंतांनी उपासकांचं गुण सांगितलेलं आहे, त्यांच्यामध्ये असलं पाहिजे. जर ते असेल तर ते खरे बौद्ध उपासक, नाहीतर ते उपासक नाही. ते म्हणजे दान करणे. दान करायची भावना सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. देण्याची भावना सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. जर देण्याचीच भावना नसेल तर आपण जीवनामध्ये काही मिळवू सुद्धा शकत नाही. ते म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. बरोबर आहे की नाही? आता काहीतरी आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान मिळवायचं असेल तर काहीतरी गोष्टीचा आपल्याला त्याग करावा लागतो. म्हणून भगवान बुद्धांनी जे 10 पारमिता सांगितलेल्या आहे त्याच्यामध्ये पहिलीच पारमिता ही दान पारमिता सांगितलेली आहे. दान पारमिता म्हणजे त्याग करणे, त्यागाची भावना मनामध्ये उत्पन्न करणे. असा कुठला तरी संप्रदाय आहे का, असा कुठला तरी धर्म आहे का की ज्यामध्ये दान करायला शिकवत नाही? सांगा बरं. कुठला तरी संप्रदाय आहे? प्रत्येक संप्रदायामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये दान करायला शिकवतात. कारण की जोपर्यंत त्यागाची भावना मनामध्ये उत्पन्न होत नाही, काही आपल्याला मिळवता सुद्धा येणार नाही. भगवान बुद्धांनी 4 असंख्य 1,00,000 कल्प एवढ्या जीवनधारामधून येत असताना त्यांची जे बोधिसत्वाची कथा आपण ऐकली तर त्यांनी दान पारमिता किती कठोर आणि कठीण परिश्रमाने पूर्ण केली ते आपल्याला पाहण्यास मिळेल. म्हणून भगवंतांनी दान देणे हे उपासकांचं गुण आहे. ज्या उपासकांमध्ये हे गुण असेल तोच खरा बौद्ध उपासक आहे. तर बघा, बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला दान करण्यासाठी सांगितले, नाही सांगितले का? बाबासाहेबांनी दान करायला सांगितले नाही का? आपल्या कमाईतला 20वा हिस्सा म्हणजे 5% आपण हे समाजासाठी आणि धम्माला पुढे नेण्यासाठी, धम्मासाठी आपण दान केला पाहिजे, हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेले आहे. मग आपण किती जण कमाईतला 20वा हिस्सा धम्माला दान करता? सांगा बरं, किती जण करता? 5% 5% करता का? तेव्हा 5-6 लोक आहेत जी इमानदारीने हात वरती केले आहे ना, करतात. छान लोक आहेत तुम्ही. बघा, अशा प्रकारे काही लोक असतात ज्यांना कळते, ज्यांना समजते की काय आहे बा धम्माचं शिकवण, काय आहे बाबासाहेबांची शिकवण, काय आहे बाबासाहेबांचे उपकार काय आहे. त्यांना समजते समाजाचे आपल्यावरती उपकार काय आहे हे त्यांना समजते. कारण की जे काही मिळालं आपल्याला बाबासाहेबांमुळे मिळालं आणि समाजातून मिळालं. बरोबर आहे. आता ज्या ठिकाणावरून आपल्याला मिळालं त्या ठिकाणावर आपल्याला परत करण्यासाठी काही हे आहे का? काही वाटायला पाहिजे का? नाही. तिथूनच मिळवलं तिथं गेलं, काय फरक? तर अशा प्रकारे आपला विचार असला पाहिजे की हे जे काही मी मिळवलं हे बाबासाहेबांमुळे मिळवलं आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ते अर्पण करत आहे, हा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. आणि अशा प्रकारे ही तिसरी गोष्ट, तिसरं गुण बौद्ध उपासक आणि उपासिकांमध्ये असलं पाहिजे. चौथा गुण जे आहे ते बौद्ध उपासक उपासिकांमध्ये असलं पाहिजे. ते असेल तर खरे बौद्ध उपासक, नाहीतर नाही. ते म्हणजे धम्माला जर ग्लानी येत असेल, जर चौथं जे आहे, चौथं गुण जे आहे ते उपासकांमध्ये असलं पाहिजे. ते म्हणजे धम्माला जर ग्लानी येत असेल तर स्वतःला सुद्धा समर्पित करण्याचा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. समजताय का? धम्माला जर कुठे ग्लानी येत असेल तर स्वतःला समर्पित करण्याचा भाव असला पाहिजे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी क्रांतीमध्ये सुरुवातीला बाबासाहेब जेव्हा चला उठा संघर्ष करा त्यावेळेस कशा प्रकारे लोक धावून जायचे आणि कशा प्रकारे महाडचं 14 तळ्याचं सत्याग्रह केलं. बाबासाहेबांनी जे काही क्रांती केली त्यामध्ये एक आवाज बाबासाहेबांनी केला तर सर्व लोक धावून जायचे. पण आज लोकांना बोंबलू ओरडू ओरडू लोक सांगत असतात की अशा प्रकारे आज इथे आंदोलन आहे, तिथे आपण गेलं पाहिजे, आहे की नाही. आपल्या समाजावरती धम्मावरती ग्लानी येत आहे, त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे, तरी लोक आपल्या घरामधून निघत नाही. किती शोकांतिक आहे. आज बघा, एवढी सुंदर धम्म परिषद या ठिकाणी आयोजन केली आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात भिक्षू संघ आहेत,
राजेंद्र पाल गौतम सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले पाहिजे. खूप सुंदर कार्य त्यांचं संपूर्ण भारतामध्ये चालू आहे आणि भिक्षू संघाचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे. त्यांनी समोर जाऊन खूप मोठं चांगलं कार्य केलं पाहिजे. समाजासाठी नेहमी ते झटत राहतात. अशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या मनामध्ये विचार केला पाहिजे की आपल्या धम्मावरती जेव्हा ग्लानी येत असते तेव्हा आपण कुठे असतो. आपण समोर असतो की घरामध्ये लपलेलो असतो. किती शोकांतिक आहे. आज ही एवढी सुंदर धम्म परिषद या ठिकाणी आयोजन केले, तर मला सांगा या पिंपळी चिंचवड मध्ये काय म्हणतात याला, कठीण आहे थोडं ना. तर मग पुण्यामध्ये या एरियामध्ये का एवढेच लोक आहेत का आपल्या समाजातले? बाकीचे लोक झोपून आहेत घरी, झोपलेला आहेत ना समाज बाकीचा. एवढेच लोक आहेत का जागलेले? उठा, जागा, संघर्ष करा हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. त्यांच्यामुळे आपण जे काही मिळवलेलं आहे त्यांच्या उपकाराची जाणीव आपल्याला असली पाहिजे. ते जर नसेल तर मेलेलं मुर्द बरं. मेलेलं मुर्द बरं. बाबासाहेबांची जे क्रांती आहे ते मेलेल्या मुर्दामध्ये जीव आणणारी क्रांती आहे. ते आपण आठवण ठेवली पाहिजे, आहे की नाही? तर अशा प्रकारे जेव्हा जेव्हा धम्माला ग्लानी येईल त्यावेळेस स्वतःला समर्पित करण्याचा भाव हा नेहमी आपल्यामध्ये असला पाहिजे. तर हा जर भाव आपल्यामध्ये नसेल तर तो बौद्ध उपासक किंवा उपासक नाही, तो नकली बौद्ध आहे. बोललं तर असली बौद्ध आपण बनलं पाहिजे. त्याच ठिकाणी 5वं गुण जे आहे ते असलं पाहिजे उपासक उपासिकांमध्ये, ते म्हणजे त्रिरत्नाशिवाय कोणतीही शरण असू नये. म्हणजे त्रिरत्नाप्रती हे परिपूर्णता श्रद्धा असली पाहिजे. बघा आपण म्हणतो की नत्ती मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सत्यवज्येन होतु मे जय मंगल. आपण काय म्हणतो की मी बुद्ध धम्म संघाशिवाय कुठलीही शरण जात नाही, या सत्य वचनाने माझे जय मंगल हो. आता तुम्ही जर खरे असाल तर तुमचं जय मंगल होईल. आता खोटे असाल तर तुमचं वाटोळं होणार नाही का? होणार की नाही? ही गोष्ट जर खोटी असेल, आता तुम्ही इकडं म्हणता वंदनेमध्ये नथी मे शरणं अय्यं, बुद्धो धम्मो संघो मे शरणं वरं, आणि तिकडं जाऊन कुठेतरी आपलं डोकं आपटत असाल, कुठेतरी नाचत असाल, तर मला सांगा तुमचं मंगल होणार आहे का? वाटोळच होणार नाही. बघा बुद्ध धम्मामध्ये काही अडथळे सांगितलेले आहेत. बुद्ध धम्मामध्ये सामोर जाण्यासाठी काही अडथळे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये एक महत्वाचा अडथळा म्हणजे काय? अंधश्रद्धा. महत्वाचा अडथळा कुठला? अंधश्रद्धा. आता जो व्यक्ती अंधश्रद्धावान असेल तो व्यक्ती धम्माच्या क्षेत्रामध्ये कधीही सामोर जाऊ शकत नाही. समजलं? जे भगवान बुद्धांनी 4 फल सांगितलेले आहे त्यापैकी एकही फळाचा तो आस्वाद घेऊ शकत नाही. तर अशा प्रकारे ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे की या 3 रत्नांशिवाय कुठलीही शरण आपण नमलो नाही पाहिजे. समजलं? 22 प्रतिज्ञेचं पालन आपल्याकडून झालं पाहिजे. नाही होत असेल तर कसले तुम्ही बुद्ध. बघा त्यानंतर 6वी गोष्ट आहे काया वाचा मनावर संयम ठेवणे. 6वी गोष्ट जी आहे कुठली आहे? काया वाचा मनावर संयम ठेवणे. नेहमी बौद्ध उपासक उपासिकाने आपल्या वाणीवरती, आपल्या शरीरावरती आणि आपल्या मनावरती सुद्धा नेहमी संयम ठेवले पाहिजे. ही 6वी गोष्ट आपण समजलो पाहिजे. म्हणजे भगवान बुद्धांनी शिस्त शिकवलेली आहे, डिसिप्लिन शिकवलेली आहे. तर काया वाचा मनावरती संयम ठेवणे, संयमित राहणे, डिसिप्लिन मध्ये राहणे हे भगवंतांनी शिकवलेले आहे. बोलताना कसं बोललं पाहिजे, विचार करताना कशा प्रकारचे विचार केले पाहिजेत, वागताना कशा प्रकारचं वागलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी भगवंतांनी आपल्या सद्धम्मामध्ये शिकवल्या आहेत. तर ही 6वी गोष्ट ज्या बौद्ध उपासकांमध्ये असेल तो खरा बौद्ध उपासक.
सातवी गोष्ट वेळोवेळी एकत्र येणे. सातवी जी गोष्ट आहे ती काय आहे? वेळोवेळी एकत्र येणे. बघा, ज्या ज्या वेळेस धम्म कार्य होत असते, ज्या ज्या वेळेस धम्मसभा होत असते, त्या ठिकाणी एकत्र जमले पाहिजे. कारण की भगवान बुद्धांनी सांगितलं, सुखा संगस्स सामग्री समग्गानं तपोसुख. म्हणजे संघाने एकत्रित येणं हे कधीही सुखकारक आहे. एकत्र येऊन चर्चा करणे हे कधीही सुखकारक आहे. बघा, आपल्या विहारामध्ये किंवा कुठल्याही प्रकारची मीटिंग आपण ठेवत असतो. त्या ठिकाणी मीटिंग ठेवत असताना आपल्याला कितीतरी दिवस अगोदर सांगले जाते की या टायमाला या ठिकाणी एवढ्या वाजता मीटिंग आहे. तर मीटिंगामध्ये किती लोक उपस्थित असतात? फक्त काहीच लोक, मोजकी लोक, बाकीचे येतच नाही. तर अशा प्रकारचे कृत्य आपल्यामध्ये नसले पाहिजेत. जेव्हा जेव्हा एकत्रित येण्याची वेळ येत असेल त्यावेळेस आपण नेहमी एकत्र आलो पाहिजे. त्यानंतर 8वा गुण आहे अनुश्रवण करत राहणे, वारंवार धम्म श्रवण करणे. म्हणजे धम्म वारंवार आपण श्रवण केलं पाहिजे, पण त्यासोबत जे आपण धम्म श्रवण केलं त्याचं अनुसरण, आचरण सुद्धा आपण केले पाहिजे. हे सुद्धा गुण उपासक उपासिकांमध्ये असायलाच पाहिजे. त्यानंतर 9 जे आहे ते दिखावा न करणे. दिखावा न करणे. अनेक लोक असतात, अनेक लोक दिखावा करणारे असतात. विहारात जेव्हा जात असतात तर माझ्यासारखं कोणीच करत नाही, किंवा मी करते तसं कोणीच करू शकत नाही, मीच पुढं अशा प्रकारे करून त्यांना वाटते की मी पुढं करता म्हणजे मी खूप मोठ्या. पण त्यांच्या बारेत जर इतरांना विचारलं तर त्यांना कोणीही मान सन्मान देत नाही. तर अशा प्रकारे नेहमी पुढं सुद्धा केलं नाही पाहिजे. जे मागचे येतात त्यांना सुद्धा आपण करू दिलं पाहिजे. नाहीतर मी बडा दिखाव्यामध्ये नाही गेलं पाहिजे. नेहमी अनेक लोक असतात, धम्म कार्य करत असताना, समाज कार्य करत असताना दिखावा फार करतात, पण त्यांचे आचरण मात्र काहीही नसतात. तर अशा प्रकारे आचरणात सुद्धा असलं पाहिजे, केवळ दिखावा करून चालणार नाही. हे 9वा गुण आहे. त्याचनुसार सर्वात शेवटी जे आहे 10वं, त्रिरत्नाशिवाय कोणतेही शरण नमले नाही पाहिजे. त्रिरत्नाशिवाय कुठलेही शरण नमले नाही पाहिजेत. बघा, आपण दुसऱ्या समाजाचा, दुसऱ्या धर्माचा विचार करतो फार, पण आपल्या धर्मातल्या लोकांमध्ये सुद्धा फार प्रकारची अंधश्रद्धा आहे, ती आपण दूर केली पाहिजे. बघा, भगवान बुद्धांनी पूजाच पूजनीयानं एतं मंगल उत्तम सांगितलेलं आहे. म्हणजे काय की पूजनीय व्यक्तींची नेहमी पूजा केली पाहिजे, म्हणजे त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे, त्यांना नमलं पाहिजे, वंदन केलंच पाहिजे. पण जे खरंच पूजनीय आहेत त्यांचा केलं पाहिजे सत्कार, त्यांना नमलं पाहिजे. आता जे पूजनीयच नाही त्यांना नमून आपण दुर्गतीला जाणार की सुगतीला जाणार, आपण विचार केला पाहिजे. 4थी शरण म्हणजे बघा, का नाही गेलं पाहिजे? अनेक लोक आहेत जे बुद्ध धम्मा संघाशिवाय 4थी शरण कुठली जातात. अनेक लोक आमच्या नागपूरमध्ये टाकळ घाटला जातात, अनेक लोक इकडं काही दुसरे बाबा आहेत तिकडे जातात. तर ह्या सगळ्या बाबाकडे नाही गेलं पाहिजे. या ठिकाणी बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आणि फक्त त्यांच्याशिवाय कुठलीही शरण आपली नसली पाहिजे. समजलं? तर याशिवाय ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हे बौद्ध उपासकाचे 10 गुण आहेत. ज्या बौद्ध उपासकांमध्ये या 10 प्रकारची गुण असतील, ते 10 प्रकारचे गुण असणारा खरा बौद्ध उपासक आणि उपासिका. ज्या केवळ आपण असंच म्हणतो की भगवान बुद्धांनी केवळ भंतेजीसाठीच उपासक सांगितलेले आहे, भंतेजीसाठीच फक्त उपासक सांगितलेले आहे किंवा शील सांगितलेले आहे, भंतेजीसाठीच फक्त विनय सांगितलेले आहेत. पण असं नाही. हे विनय, हे नियम फक्त भंतेजीसाठीच नाही तर उपासक उपासिकांसाठी सुद्धा सांगितलेले आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. समजलं? हे विनय हे कुणी सांगितलेले आहे? भगवान बुद्धांनी. हे केवळ भिक्षूंसाठी नाही तर हे उपासक उपासिकांसाठी सुद्धा सांगितलेले आहेत आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. तर या ठिकाणी आपणा सर्वांना भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्ग समजलाच असेल.
निश्चितपणे तुम्ही सुद्धा या 10 गुणावरती आरूढ होऊन खरे बौद्ध बनाल अशी अपेक्षा तुमच्या प्रती धरतो आणि या ठिकाणी सगळ्यांप्रती मंगल कामना करून या ठिकाणी शब्दाला विराम देतो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. साधु साधु साधु.